भारत माता की, भारत माता की। माझे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजाऊ, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, शेतकऱ्यांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करतो। मंचावर उपस्थित रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित भाऊ, हर्षदाताई जिल्हा परिषद अध्यक्ष वाशिम, सुधीर मामा, श्री लक्ष्मण मामा, श्री भवन पाटील, श्री शंकर दादा, श्री मोरे मामा, श्री महादा मामा, गौरी साहेब PSI, श्री प्रशांत भाऊ, श्री मवाळ सर, डॉक्टर संतोष बाजर, श्री बाबूरावजी, श्री नरवाडे सर, श्री खराटे सर, ढेपे मॅडम, प्रशांत भाऊ, श्री सरपंच ताई, विजू भाऊ, मनोज सर, सर्व आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या बंधू भगिनींनो, बांधवांनो आणि बालमित्रांनो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे याचं दर्शन आम्ही इथं आल्यानंतर झालं। आमचं जे स्वागत झालं ते स्वागत पाहून आमचं मन अतिशय भरावून गेलं। काय बोलावं हे सुचत नव्हतं। आम्हाला माऊलीचं दर्शन झालं। ही आपली महाराष्ट्राची संस्कृती, या संस्कृतीमध्ये हे आपण जे ज्ञान यज्ञ चालवलं आहे, त्या ज्ञान यज्ञात त्या गोवर्धन वासियांनी मोलाचा वाटा उचललेला आहे। हे गोवर्धन, जेव्हा जेव्हा मी गोवर्धन गावाचं नाव उच्चारतो तेव्हा मला श्रीकृष्णाची आठवण येते। श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला होता, तसा आपण हा ज्ञान यज्ञ चालू केलेला आहे। या गोवर्धन वासियांनी त्या ज्ञान यज्ञात आपल्या परीने, ज्यांना ते शक्य आहे, आपापल्या परीने त्याच्यामध्ये संविधा टाकलेल्या आहेत आणि या प्रत्येक वर्ग हा डिजिटल केलेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही फक्त खारीचा वाटा उचलतोय, पण सिंहाचा वाटा हा इथल्या गावकऱ्यांचा आहे। मी काही इथल्या, आता महाराष्ट्रामध्ये एक ज्वलंत प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या। माझ्या मातांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, आपले मुलं जर शिकले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, कलेक्टर झाले, तुम्ही असं ऐकलंय का शेतकऱ्याचा मुलगा डॉक्टर झालाय, इंजिनियर झालाय, कलेक्टर झालाय आणि त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली? असं कधी ऐकलंय का? नाही। म्हणून आपली मुलं शिकले पाहिजे। काही होतकरू मुलं मी भेटलो होतो, होतकरू मुलांना, ते स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, त्यांना काही कमतरता आहे, त्यांच्याकडे काही पुस्तकं नाही। मी त्यांना सांगितलं, तुम्हाला जे काही पुस्तकं लागतील, स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे साहित्य लागेल, ते मी इथे देण्यासाठी तयार आहे। आपला ग्रामीण भाग, त्यातल्या त्यात विदर्भ, हा महाराष्ट्रातला सर्वात मागासलेला आहे। शैक्षणिक दृष्ट्याही मागासलेला आहे आणि वैचारिक दृष्ट्याही मागासलेला आहे। हे आपलं कर्तव्य आहे, हे सर्वांचं कर्तव्य आहे की आपण या आपल्या भागाला शैक्षणिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या समोर घेऊन जायला पाहिजे। हे मुलं, पहिल्या वर्गातले मुलं, दुसऱ्या वर्गातले मुलं, हे फाउंडेशन आहे, हे गाव घडवण्याचं एक फाउंडेशन आहे। आणि या रिसोड मालेगाव तालुक्यातले जे शिक्षक आहेत, त्यांनी अतिशय तळमळीने त्यांच्या स्वतःच्या खिशातून, त्यांच्या पगारीतून कोणी 2000 रुपये, 3000 रुपये वर्गणी करून त्यांची वर्ग डिजिटल करण्यासाठी जो ध्यास घेतलेला आहे, त्या सर्व शिक्षकांना मी सलाम करतो, मी वंदन करतो। पूर्वीच्या काळी गुरुकुल असायचे, आपले मुलं आश्रमात शिक्षणाला जायचे, आपण त्यांना ऋषी म्हणायचो। मी आता या शिक्षकांना हे आधुनिक ऋषी म्हणेन। हे जे शिक्षक, हे शिक्षक समाज घडवण्याचं काम करत असतात। त्याच्यामुळं सर्वांची भावना शिक्षकांप्रती ही आदराचीच असली पाहिजे। आपली तशी संस्कृती आहे, आपण शिक्षकांना गुरु मानतो। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा
गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शिक्षकांनी मनात आणलं तर काय होऊ शकतं हे आपला रिसोड तालुका दाखवून देतोय. आपल्या रिसोड तालुक्यांनी शिक्षणात आघाडी घेतलेली आहे. मी आता बऱ्याचशा शाळेला भेटी दिलेल्या आहे आणि त्या सर्व शाळांपैकी ते गोवर्धन शाळा ही सर्वोत्कृष्ट शाळा आहे असं माझ्या नजरेत आलेलं. शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शेतीचं काय पिकलं तर पिकतं, पाऊस आला तर वाहून जातं आणि पाऊस नाही आला तर वाळून जातं. त्याच्या पुढे काय पर्याय आहे? फक्त एक आत्महत्याचा पर्याय राहतो मित्रांनो. पण आपण शिवरायांचे मावळे आहोत. जर आपण शिवरायांचे मावळे असू तर आत्महत्या करायची का? मी तुम्हाला विचारतोय, शिवरायांचे मावळे असू तर आत्महत्या करायची का? मी पुन्हा तुम्हाला विचारतोय, आपण जर शिवरायांचे मावळे असू तर आत्महत्या करायची का? शाबास. मित्रांनो, अलिबागचा प्रसंग होता. औरंगजेबाने डाव टाकला, शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलवलं आणि विश्वासघात केला. आग्र्याच्या मध्ये तुरुंगात टाकलं, पण महाराज दबगले नाही. सर्वस्व औरंगजेबाने घेतलं होतं विश्वासघात करून. शिवाजी महाराज जर डगमगले असते तर आजचा महाराष्ट्र आपल्याला दिसला असता का? आपण शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घ्यायला पाहिजे. त्यांनी जी हिंमत दाखवली, ती जिद्द दाखवली, ती जिद्द आपण जर त्यांचे मावळे असू तर ती जिद्द आपण घेतली पाहिजे. आता काळ बदललाय, आपल्याला ती जिद्द आपल्या शिक्षणामध्ये दाखवायची आहे. आपण आता जगावर राज्य करतोय, ते कशाच्या आधारावर राज्य करतोय? या कम्प्युटरच्या आधारावर राज्य करतोय. एका कम्प्युटरच्या क्लिकवर आपण आता जगाला नाचवतोय आणि हेच आपल्याला जगाला नाचवायचंय. पण त्या जगाला नाचवण्यामध्ये माझ्या ग्रामीण भागाचा किती हात आहे ते मला बघायचंय. पुणे मुंबईचे मुलं जगाला नाचवत आहेत, माझ्या ग्रामीण भागातले मुलं कुठे आहेत? ते ग्रामीण भागातले मुलं मला समोर आलेले पाहिजे. कम्प्युटरचं ज्ञान असलेले मुलं मला घडवायचे आहेत. इथे फेसबुकचं डेव्हलपमेंट बाहेरच्या देशात झालं, गुगलचं डेव्हलपमेंट बाहेरच्या देशात झालं. माझे हे मुलं का करू शकत नाही? गुणवत्ता ठासून भरलेली आहे. आणि मी इथे आत्मविश्वासाने सांगतो, शेतकऱ्याच्या मुलांमध्ये जी जिद्द असते ती कोणामध्येही नसते. हा कष्टकरी समाज सकाळी उठतो आणि 5-6 किलोमीटर पायी जातो. असा कोण आहे तो 5-6 किलोमीटर पायी जातो? प्रत्येकाला आता घोड्या गाड्या लागतात. आता जे स्पर्धा परीक्षा होत आहेत ते मी एक बघितले आहे. आपले मुलं रनिंग तर मारतात, फिजिकल तर पूर्ण करतात, पण अभ्यासामध्ये रिटर्न मध्ये ते मागे येतात. मग आपल्याला काय करायची गरज आहे? जे ते रिटर्न मध्ये मागे येतात ते जर त्यांना आपण अभ्यास पुरवला, त्यांना जर मार्गदर्शन केलं तर बरेचसे मुलं माझे पोलीस होतील, ग्रामसेवक होतील, तलाठी होतील, कलेक्टर होतील. आताच्या एका मुलांनी सांगितलंय की मला कलेक्टर व्हायचंय. पहा त्याचं अम्बिशन, त्याचा ध्यास. एवढूसा मुलगा, त्याला कलेक्टर व्हायचंय. पण जर आपण त्याला योग्य मार्गदर्शन नाही केलं, त्याच्यात किती जिद्द असली तर तो कलेक्टर होईल काय? ही कोणाची जबाबदारी आहे? ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपल्याला या रिसोड मालेगाव मध्ये एक वातावरण निर्मिती करायची आहे. आपण मंदिरामध्ये जातो, कसं वाटतं आपल्याला? शांत वाटतं. तसं रिसोड मालेगाव मध्ये आल्यानंतर आपल्याला एक अभ्यासाचं वातावरण झालं पाहिजे. त्याच्यासाठी सर्वांनी एक समान विचार करण्याची गरज आहे. मंदिरामध्ये आपले शांत वाटतं कारण सर्व भाविकाच्या दृष्टीने तिथे येतात. तसंच सर्वांनी एकजुटीने गट तट पट सर्व सोडून आपला त्यांनी विकास होणार नाही मित्रांनो. हे पद काय येतील जातील, पद शाश्वत नाहीत. शाश्वत काय आहे त्याच्या मागे आपण लागलं पाहिजे. शाश्वत हे ज्ञान आहे. ज्ञानी माणसं हे सर्वत्रिय वंदनीय असतात. भारताची राज्यघटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जर ज्ञान नसतं तर त्यांच्याकडे ही जबाबदारी आली असती का? नाही. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून शिकलं पाहिजे. आपण छत्रपती शिवरायांकडून शिकलं पाहिजे.
जिद्द, तळमळ ही शिवरायांकडनं घेतली पाहिजे. अज्ञानाचा वसा हा महामानव डॉक्टर आंबेडकरांपासून घेतली पाहिजे. माझ्यासोबत सर्वांनी बोला, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आपल्या जिल्हा परिषदच्या जिल्हाध्यक्ष हर्षदाताई देशमुख ह्या आम्हाला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते.